जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, त्या महत्त्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अपडेट्समध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरिता मंत्रालय स्तरावरून परवानगी मिळालेली आहे, अशा प्रकारची जी माहिती व्हायरल होत आहे त्यामध्ये कुठपर्यंत तथ्य आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात जो काही जाहिरात अपलोड करण्याकरिता टॅब सध्याच्या घडीला उपलब्ध करून दिलेला आहे त्याला मुदतवाढ मिळणार आहे का, त्या संदर्भामध्ये देखील माहिती आपण बघणार आहोत। त्यातल्या त्यात 2017च्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल लागलेला आहे, तो निकाल नेमका काय आहे, त्याचा कुणाला फायदा होणार आहे त्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेचा जो कार्यकाल आहे तो वाढवून देण्यात आलेला आहे। याचे फायदे तोटे नेमके काय आहे, आपल्याला नेमका काय फटका याचा बसू शकतो, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण एक एक करून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स। परंतु अपडेट्स पाहण्याच्या पूर्वी मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला येणारी जी काही परीक्षा आहे, टेट परीक्षा IBPS घेणार असल्या कारणाने IBPS च्या पॅटर्न प्रमाणे दररोज जे आहे सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। लाईव्ह लेक्चर असणार आहे, डेली लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये देखील उपलब्ध असणार आहेत, PDF नोट्स मिळणार आहेत। त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधली टॉपची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे, IBPS मध्ये एक्सपर्ट असलेली फॅकल्टीज तुमच्याकरिता अवेलेबल आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे आणि त्यातल्या त्यात डाऊट क्लिअरिंगचं सेशन देखील आपण घेत आहोत। हा सगळा जो काही कंप्लीट पॅकेज आहे तो तुम्हाला सहजरित्या उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर। तुमच्या जर का अजून काही डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही डाऊट्स या ठिकाणी हे जे नंबर तुम्हाला शो होत आहे या नंबरला विचारू शकता। याच्या सोबतच तुमची जर इच्छा असेल की आपल्याला या ठिकाणी जे आहे टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, आपल्याला भरपूर सराव करायचा आहे, तर तुमच्याकरिता सरावाकरिता या ठिकाणी 20,000 प्रश्न ज्याच्यामध्ये 100-200 मार्कांच्या टेस्ट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। तुम्हाला वाटलं की आपल्याला जे आहे टॉपिक वाईज टेस्ट हवे आहे तर टॉपिक वाईज टेस्ट देखील 320 तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्यात देखील टेस्ट तुम्हाला सेम त्याच मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे त्या ऍप वरती देण्यात आलेला आहे। आता येऊया आपण आपल्या पहिल्या आणि महत्त्वाच्या मूळ विषयाकडे, मूळ प्रश्नाकडे। तुम्हाला इथे दिसत असल्याप्रमाणे थर्ड टेटला परवानगी मिळाली आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मागच्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावरती या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चेला उधाण आलेलं आहे। याच्यापूर्वी आपण जेव्हा व्हिडिओ दिला होता, खऱ्या अर्थानं सध्या रमजानचा महिना सुरू असल्या कारणाने फार बिझी शेड्यूल झालेला आहे, त्यामुळे मला देखील फार जास्त व्हिडिओज बनवणं या ठिकाणी जरासं कठीण काम होऊन बसलेलं आहे। परंतु वेळोवेळी मी या रमजानच्या महिन्यामध्ये देखील मला जेव्हाही थोडीशी वेळ मिळेल, काही महत्त्वाची अपडेट असेल तुमच्यापर्यंत ती अपडेट पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेन। याच्यापूर्वी जेव्हा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिसऱ्या अभियोग्यता संदर्भामधली जे काही फाईल आहे ती जवळजवळ 90% क्लिअर झालेली आहे। फक्त शिक्षण विभाग म्हणजे जे माननीय शिक्षण मंत्री महोदय आहेत त्या शिक्षण मंत्री महोदयांची स्वाक्षरी त्याच्यावरती बाकी आहे। ती जर का स्वाक्षरी झाली तर निश्चितपणाने पुढची जी प्रक्रिया आहे ती खूप जास्त गतीने आपल्याला पाहायला मिळेल। आणि आपण आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून जेवढी माहिती घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला मिळालेली माहिती हीच आहे की माननीय शिक्षण मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांची त्याच्यावरती स्वाक्षरी फायनल झालेली आहे। याचा अर्थ आता मंत्रालय स्तरावरचं जे काम आहे तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भामधलं, तो मंत्रालय स्तरावरचं काम या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे, कंप्लीट झालेला आहे। आता ती फाईल परत एकदा जी आहे आयुक्त कार्यालयामार्फत या ठिकाणी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यापर्यंत येऊन ठेपेल. त्यानंतर मग त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती केली जाईल. आता तुमचा त्याच्यावरती लगेच प्रश्न असू शकतो की सर मग लगेच जे आहे नोटिफिकेशन येईल का? तर लगेच नोटिफिकेशन येत नसते. त्याला काही जे आहे टेक्निकल बाबी आहेत, काही प्रोसेस आहेत, ती प्रोसेस या ठिकाणी फॉलो करावी लागणार आहे. त्यानंतरची जी लेंदी प्रोसेस आहे थोडीशी लेंदी आहे की त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने IBPS किंवा TCS किंवा त्यांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यापैकी एक कंपनी निवडून त्यांच्यासोबत करार करावा लागणार आहे. मॅक्झिमम 99% पॉसिबिलिटी हीच आहे की मी आता मगाशी बोलल्याप्रमाणे पुढची जी टेट परीक्षा आहे ती IBPSच घेणार आहे. त्यांचा डेमो पाहणं, त्याला फायनलाइज करणं आणि त्याच्यानंतर एक प्रॅक्टिकल करून बघणं आणि त्यानंतर नोटिफिकेशन पब्लिश करणं, याला जवळपास 1 महिन्याचा कालावधी मे बी लागू शकतो. त्याच्यामुळे फक्त आपल्यासाठी गुड न्यूज हीच आहे की बऱ्यापैकी घटना या मंत्रालयीन स्तरावरती घडलेल्या आहेत. आता खालच्या लेवलला बऱ्याच घटना घडायच्या बाकी आहे. त्यामुळे आता आपण आपल्या पद्धतीने जे आहे अभ्यासाला लागायला हरकत नाही. तिसरी अभियोग्यता होणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट राहते आहे की जो पुढचा टप्पा आहे आपल्या भरतीचा जो पुढचा टप्पा आहे त्या टप्प्याची आपल्याला जी काही प्रतीक्षा आहे त्या प्रतीक्षेच्या संदर्भामध्ये सध्या नेमकं काय घडत आहे. तर बघा, ही शेवटची नोटिफिकेशन आहे पवित्र पोर्टलला आलेली. ही शेवटची नोटिफिकेशन होती या ठिकाणी 28 फेब्रुवारीला आलेली एक प्रेस नोट होती. याच्यानंतर पवित्र पोर्टलला ऑफिशियली काही आलेलं नाहीये, अनऑफिशियली बऱ्याच गोष्टी आहेत. या ज्या प्रेस नोट होती या प्रेस नोटचं 2 हायलाइटेड पॉइंट असे होते की या तारखेपर्यंत म्हणजे 28 तारखेपर्यंत 1721 आस्थापनांनी या ठिकाणी 1902 जाहिराती रेडी केलेल्या आहेत आणि जाहिराती अपलोड करून देण्याकरिता या ठिकाणी 15 मार्च 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. या 2 गोष्टी आपल्यासाठी हायलाइटेड आहे. अजूनही आपल्याला या 15 तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे की एक्झॅक्टली किती जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला येत आहेत. खऱ्या अर्थानं शासन म्हणण्यापेक्षा प्रशासन म्हणेल, प्रशासन जे आहे या गोष्टीला सॅटिस्फाई आहे का की एवढ्या जागा आपल्याकरिता पुरेशा आहेत, जेवढ्या जागा आलेल्या आहेत तेवढ्या. जर प्रशासन त्याच्या संदर्भामध्ये समाधान व्यक्त करत असेल, सॅटिस्फाई होत असेल, तर मग तिथून पुढे म्हणजे 15 तारखेच्या पुढे कदाचित तारीख वाढणार नाही. परंतु आता खऱ्या अर्थाने जे आहे सोशल मीडिया आणि ग्राउंड लेवलला देखील अभियोग्यता धारकांमध्ये आपापसामध्ये पुन्हा आपलं चालू झालेलं आहे. ये रे माझ्या मागल्या त्या पद्धतीने काही जण पुन्हा एकदा तारीख वाढून घेण्याच्या फेवरला आहेत. त्या पद्धतीने निवेदने पोचायला सुरुवात झालेली आहे. काही जणांना असं वाटतंय ही तारीख फुल अँड फायनल ठेवा, याच्यानंतर लगेच जे आहे जाहिरातीची प्रोसेस सुरुवात करा किंवा एडिटचा जो काही टॅब आहे तो द्यायला सुरुवात करा. आता गट शिक्षक भरतीमध्ये नवीन नाहीये, परंतु आता खऱ्या अर्थानं आता सध्या याच्या संदर्भामध्ये भाष्य करणं थोडंसं चुकीचं ठरेल. एकदा आपल्याला अनालिसिस करावं लागेल की येणाऱ्या 15 तारखेपर्यंत एक्झॅक्टली किती जाहिराती अपलोड झाल्या, त्यामध्ये जागा किती आहे. त्या जर का व्यवस्थितपणाने समाधानकारक असतील तर मग नंतर जे आहे त्याला स्टॉप केल्या जाऊ शकतं. आता सध्या अधिवेशन देखील चालू आहे, त्याच्यावरती नेमकं काय काय घडेल त्या संदर्भामध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. त्यानंतर जे आहे आणखी एक अपडेट म्हणजे 2017च्या संदर्भामध्ये आहे. बघा, शिक्षक भरतीमध्ये जे आहे काही उमेदवार असे होते जे की फारच दुर्दैवी होते. जसे सध्या आपल्या 2022च्या शिक्षक भरतीमधले जे दुर्दैवी उमेदवार आहेत ते आहेत रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉईन झालेले. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे भरपूर मार्क्स आहेत, त्यांच्याकडे सिलेक्शन लिस्ट आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी ते याच्यासाठी आहेत त्यांना जॉईनिंग नाहीये मिळालेली है ना. त्याच्या मागे कोर्ट केस आहे, ते प्रकरण आपल्या आपल्या ठिकाणी, परंतु दुर्दैवी आहे. त्याच पद्धतीने 2017च्या भरतीमधले हे काही दुर्दैवी उमेदवार आहेत ज्यांचंही सिलेक्शन झालेलं आहे, निवड यादी जाहीर झालेली आहे, परंतु त्यांच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये एक केस होती. त्या केसमुळं या ठिकाणी जे आहे त्यांना अजूनही जॉईनिंगची प्रतीक्षा आहे. इथे जसं तुम्हाला दिसत आहे की शासनाच्या 9 ऑगस्ट 2019च्या जाहिरातीच्या अनुषंगाने आणि 19 एप्रिल 2023च्या निर्देशानुसार जे पात्र ठरलेले 332 उमेदवार आहे
त्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाला दिलेली आहे। ते एकूण 332 उमेदवार आहेत। नेमकं काय होतं प्रकरण, तर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षणाच्या मुद्द्यावर खंडपीठामध्ये दाखल झालेल्या याचिका, त्याच्यामध्ये जे आहे खंडपीठाने 5 डिसेंबर 2023 रोजी अंतरिम आदेश जारी करून शिक्षक भरतीला स्थगिती दिली होती। तसेच खंडपीठाने प्रतिवादींना सदर आदेशाच्या दुरुस्तीची मुभा देखील दिलेली होती। आता अंतरिम आदेशामध्ये या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली आहे। जे 2017च्या भरतीमधले उमेदवार आहेत 332 त्यांची निवड यादी लागली होती, परंतु त्याच्यावर स्टे होता, तो स्टे आता हटलेला आहे। त्यांना जॉईनिंग देण्यात आलेली आहे, म्हणजे आता येणार आहे जॉईनिंग त्यांना दिली जाईल। जॉईनिंग देत असताना फक्त त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी दिली जाईल, त्यांच्या जॉईनिंग लेटरवरती अशा प्रकारचा उल्लेख असेल की भविष्यामध्ये जे आहे तुमची निवड हे न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून केली जात आहे। भविष्यामध्ये जर का कोर्टाचा निर्णय फिरला तर तुमची निवड या ठिकाणी रद्द केली जाऊ शकते। परंतु ही एक समाधानकारक बाब या लोकांच्या संदर्भामध्ये घडलेली आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तो शेवटचा मुद्दा असणार आहे आपला, लाडका भाऊ योजनेला मुदतवाढ मिळालेली आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय। लाडका भाऊ योजना आहे, ज्या आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावानं लॉन्च करण्यात आली होती। त्या योजनेचा जो सुरुवातीचा कार्यकाळ आहे तो 6 महिने ठेवण्यात आला होता। 6 महिन्याच्या कार्यकाळासाठी त्या उमेदवारांची निवड या ठिकाणी जे आहे करण्यात आली होती। एक प्रकारे असं समजून जा की हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागलेले शिक्षक होते। आता या उमेदवारांमध्ये युनिटी आहे, त्यांनी आपलं संघटन केलं, करून त्यांनी व्यवस्थितपणाने पाठपुरावा केला, उपोषण केली, आंदोलनं केली, जिल्हावाईज आंदोलनं केली। आझाद मैदान मुंबई या ठिकाणी देखील भव्य दिव्य या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाचं फळ त्या लोकांना मिळालेलं आहे की त्यांचा कार्यकाळ 5 महिने वाढवून देण्यात आलेला आहे। म्हणजे जो कार्यकाळ 6 महिन्यांचा होता प्रशिक्षणाचा कार्यकाळ, तो आता 11 महिन्यांवरती केलेला आहे। आता त्याचा परिणाम आपल्या भरतीवर होणार आहे का? तर त्याचा परिणाम आपल्या भरतीवर होणार नाही। ठीक आहे, म्हणजे त्यांच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा या ठिकाणी रिक्तच दाखवल्या जाणार आहेत आपल्याला, त्या जागा भरलेल्या दाखवल्या जाणार नाही। त्यामुळे त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्यावरती होत नाही, परंतु एक गोष्ट आपल्यासाठी धोक्याची सूचना ही असू शकते की या लोकांचा कार्यकाळ असाच जर का वाढत राहिला तर भविष्यामध्ये हे लोक याच जागेवर परमनंट होण्याचा दावा या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। किंवा आजही त्या लोकांची मागणी हीच आहे की आम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करतो आहोत त्याच आस्थापनेमध्ये आम्हाला कायम करण्यात यावं, आम्हाला रोजगार देण्यात यावा। त्याचं होणं जवळजवळ अशक्य कोटीमधली गोष्ट आहे। परंतु सध्या आपण जर का विचार केला की आपल्या शिक्षक भरतीपुरतं, आपल्या सेकंड टप्प्याच्या या ठिकाणी मर्यादेपुरतं, तर या लोकांचा आपल्याला कोणताही त्रास नाहीये, त्याचा आपल्याला डायरेक्टली जे आहे नुकसान होणार नाही, तर भविष्यामध्ये जे आहे नुकसान होऊ शकतं। सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये या एवढ्याच सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या अपडेट आहेत। याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर का काही प्रश्न असेल निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो या व्हिडिओला निश्चितपणाने लाईक करा आणि इतर ग्रुपमध्ये या व्हिडिओला फॉरवर्ड करायला देखील विसरू नका।